एक्स्ट्राचं मटेरियल असेल किंवा जे ह्यूज क्वांटिटीमध्ये जे प्रोडक्शन असेल त्यातलं एक्स्ट्राचं मटेरियल जे असेल ते तुम्हाला सेल करावं लागतं. आता सेल केल्यानंतर यू एक्सपेक्ट मार्केट प्राइस ऍटलिस्ट विच गेट मॅक्झिमम प्रॉफिट, की ज्या प्राइस मधून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळेल. तर पद्धतीने आपण आवाज येतोय? आवाज येतोय का? टाईप कोणी करू नका. आवाज येतोय का? मला रिप्लाय द्या. येस सर. येस सर, येतोय आवाज. आवाज जर ब्रेक झाला किंवा स्टॉप झाला तर लगेच अलर्ट करा. आता मार्केट सर्वे मध्ये आपण असं बघतोय की आपण कुठलीही वस्तू सेल करत असताना प्रत्येक सेलर जो असतो, विक्रेता असतो, तो काय करत असतो, जास्तीत जास्त नफा मिळणं किंवा ती वस्तू त्या मार्केटमध्ये विकणं हे अपेक्षित धरत असतो. आता मार्केट सर्वे करत असताना मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर एकच वस्तू म्हणजे सिंगल प्रोडक्ट मेड बाय नंबर ऑफ कंपनीज और नंबर ऑफ प्रोड्युसर्स और नंबर ऑफ प्रोसेसर्स, एकच वस्तू बऱ्याच कंपनीतले जे काय प्रक्रिया करणारे असतात किंवा उद्योजक करणारे असतात त्यांनी तयार केले असते. उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं म्हटलं तर मिल्क प्रोडक्ट. आता श्रीखंड जर बघितलं तर जेवढे काय मिल्क प्रोसेसिंग युनिट असतील, मग स्मॉल असतील, लार्ज असतील, मिडियम असतील, व्हॉट एव्हर मिल्क किंवा ब्रँडेड असतील, तर याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या मार्केटमध्ये श्रीखंड हे जेवढे काय ब्रँड असतील, जेवढ्या काय कंपनी असतील किंवा जेवढे काय प्रोसेसिंग युनिट असतील तर सगळ्यांचं अवेलेबल तुम्हाला मार्केटमध्ये असतं. आता मार्केटमध्ये जर तुम्हाला माहिती आहे डिमांड अँड सप्लाय तुम्ही वाचला असेल. डिमांड अँड सप्लाय, डिमांड वाढला तर काय होतं, सप्लाय कमी झाला तर काय होतं, सप्लाय वाढला तर काय होतं, डिमांड कमी झाला तर काय होतं, हे तुम्हाला माहित आहे. जे इन्व्हर्सली प्रोपोर्शन आहे, डिमांड अँड सप्लाय बोथ वन आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. तर त्याच पद्धतीने मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट असतात. आता त्या प्रोडक्ट मध्ये द कस्टमर और यू अट्रॅक्ट द स्पेसिफिक व्ह्यू ऑफ द कस्टमर टुवर्ड्स युअर प्रोडक्ट. आता एवढे मोठे ब्रँड आहेत त्या ब्रँड मधून तुमचा लोकल प्रोडक्ट हा त्या कस्टमरने घेणं किंवा तुम्हाला जे काय कस्टमर्स असतील तर त्या ब्रँड करून तुमच्या जे काय कस्टमर तुमच्या प्रोसेसर प्रोडक्ट असेल तर त्याच्याकडे अट्रॅक्ट करणं. तो प्रोडक्ट सेल करायचा आहे. आता प्रोडक्ट सेल करत असताना कस्टमर काय गोष्टी तिथे बघत असतो त्याला आपण नोटिसेबल पॉइंट म्हणतो किंवा फीचर्स म्हणतो किंवा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो, की ती वस्तू कशी चांगली आहे, म्हणजे त्याचं आकर्षक पॅकेजिंग मटेरियल आहे का, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये ते मटेरियल मिळतंय का, फेअर प्राइस मध्ये ते अवेलेबल होतंय का, त्याचे जे काय एक्सपायरी डेट्स आहेत ते प्रॉपर आहेत का, त्याचं जे काय स्टोरेज आहे ते प्रॉपर केलेलं आहे का, त्यानंतर त्याच्यामध्ये जे काय न्यूट्रिएंट्स असतात किंवा इन्ग्रेडियंट्स असतात तर ते त्याचं कॉम्बिनेशन किंवा कॉम्पोजिशन प्रॉपर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तिथं. आता सद्यस्थितीमध्ये ह्याच्यामध्ये मॉडर्न इरामध्ये किंवा मॉडर्न जे लाईफ आहे तर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या जात नाही. पण जे काय कस्टमर्स असतात की जे क्रिटिकल ऑब्झर्वेशन करत असतात किंवा एक नॅरो माइंडेड असतात किंवा क्रिटिकल ऑब्झर्वेशन करत असतात तर ते गोष्टी कम्पेअर करतात आणि कम्पेअर मध्ये एक 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 गोष्ट असेल तर ती रिजेक्ट करतात आणि एक फायनल स्टेजला येतात की ती गोष्ट तिथे सिलेक्ट करत असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉम्पिटिशन दिसतं आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपला प्रोडक्ट कसा टिकावा लागेल याच्यासाठी सुद्धा आपण मार्केट सर्वे करतो. त्याचबरोबर मार्केटमध्ये कस्टमरचा अप्रोच त्या प्रोडक्टकडे कसा आहे हे बघण्यासाठी सुद्धा आपल्याला मार्केट सर्वे करावा लागतो. त्याचबरोबर मार्केटमध्ये जे सेलिंग रेट असेल किंवा ती वस्तू किती प्रमाणामध्ये किती टक्क्यामध्ये सेल केली जाते किती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा सेल केला जातो हे तपासण्यासाठी सुद्धा मार्केट सर्वे केला जातो. त्याचबरोबर मार्केट सर्वेच्या माध्यमातून
कस्टमरचं जसं डेली रिक्वायरमेंट असतात, म्हणजे साखर ही डेली लागणारी गोष्ट आहे, मीठ ही डेली लागणारी गोष्ट आहे, किंवा व्हीट किंवा ज्वार ही डेली लागणारी गोष्ट. त्याच पद्धतीनं हाऊ दे यूज द स्पेसिफिक प्रोडक्ट इन देअर डेली लाईफ, दॅट वन इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. तर त्याच्या डेली लाईफ मध्ये कसा तो प्रोडक्ट वापरला जाईल. उदाहरणार्थ तुम्हाला पापड माहित आहेत, पापड मेकिंग. तर हे पापड तुम्हाला आता मार्केटमध्ये सुरुवातीच्या याच्यामध्ये एवढं पापडचं जे काय असेल, लिज्जत पापड वगैरे हे मार्केटमध्ये होतं, पण आता बऱ्याच क्वालिटीच्या बऱ्याच वेगवेगळ्या ह्याच्यापासून धान्य असतील किंवा पल्सेस असतील, तर त्याच्यापासून तयार केलेलं पापड तुम्हाला त्याच्या मार्केटमध्ये अवेलेबल होतं. आता याच्यामध्ये तुम्हाला ते मार्केटमध्ये जे काय प्रोडक्ट अवेलेबल होतात, तर त्या प्रोडक्टकडे तुमचा अप्रोच असणं आणि तो प्रोडक्ट खरेदी करणं हे गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला त्या कस्टमरचा व्ह्यू कसा आहे, तर डेली नीड मध्ये किंवा डेली रिक्वायरमेंट मध्ये सुद्धा त्या गोष्टी येतात, की तुम्ही रोजच्या जेवणामध्ये जसं पिकल यूज करता, जसं तुम्ही रोजच्या जेवणामध्ये जे वेगवेगळ्या चटणी असतात तर ते यूज करतात, त्याच पद्धतीनं तुम्हाला ते एक पापड हे एक आता अविभाज्य घटक तुमच्या जो प्लेट असेल किंवा फूड सर्विंग असेल तर त्याच्यामध्ये गरजेचा झालेला असतो. तर त्यामध्ये तुम्ही काय करता, ती डेली रिक्वायरमेंट म्हणून त्याच्याकडे बघता आणि ती गोष्ट तिथं परचेस करत असतात. तर लाईकवाईज you also make your approach towards such product which one get maximum view from the customer or the purchase from the customer, की जी वस्तू कस्टमर कडून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खरेदी केली जाईल. आता या मार्केट सर्वे मध्ये दोन शब्द येतात, मार्केट आणि सर्वे, आणि त्यानंतर आपली मार्केट सर्वेची डेफिनेशन तयार होते. आता मार्केट म्हणजेच काय, आता तुम्हाला बाजार हा शब्द तुम्ही ऐकला असेल आणि बाजारचं एक व्हिज्युअल ऑब्झर्वेशन सुद्धा केलं असेल की बाजार म्हणजे काय, बाजारामध्ये काय चालतं आणि बाजार कशाला म्हणतो. तर हे तुम्हाला थोडक्यात माहिती आहे की बाजार म्हणजेच काय, एखादी वस्तू जिथं मिळते किंवा वस्तू जिथं विकत घेतली जाते त्याला आपण बाजार म्हणतो. तर याच्यामध्ये थोडक्यात जर डेफिनेशन म्हणजे प्रॉपर डेफिनेशन जर मार्केटची सांगायची म्हणलं तर कुणी एखादी वस्तू घेतं किंवा देतं याच्यापेक्षा एक्सचेंज और अल्टरेशन ऑफ द गुड्स इन रिस्पेक्ट टू मनी, पैशाच्या मोबदल्यामध्ये एखादी वस्तूची अदलाबदल करणं इन द स्पेसिफिक जिओग्राफिकल एरिया वेअर द मल्टिपल प्रोडक्ट दे आर ऑफर फॉर द कस्टमर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. जे कोण कस्टमर्स असतात तर त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये वेगवेगळे मल्टीपर्पज असतात. मार्केटमध्ये गेले तुम्हाला नको जी पाहिजे ती गोष्ट तुम्हाला तिथे मिळत असते, जी आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळत असतात. म्हणजे अशी प्लेस मार्केट इज द स्पेसिफिक प्लेस वेअर बायिंग अँड सेलिंग ऍक्टिव्हिटी टेक्स प्लेस. खरेदी आणि विक्री ही जी काय प्रक्रिया आहे ही तिथं घडली जाते किंवा घडवली जाते, की ज्यामध्ये एखादी वस्तू पैशाच्या मोबदल्यामध्ये त्या गिरायकाकडून पैसे घेऊन त्या व्यापाऱ्याकडून गिरायकाला ती वस्तू तिथं दिली जाते. त्याला आपण काय म्हणतो, मार्केट. आता सर्वे म्हणजेच काय, आता सर्वे म्हणजे तुम्ही थोडक्यात एखाद्या गोष्टीचा डेटा कलेक्शन असं म्हणतो. म्हणजे कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन और कलेक्शन ऑफ डेटा फॉर अवेअरिंग or getting the knowledge of the specific geographical area of the specific locality, त्याला आपण सर्वे म्हणतो. म्हणजे सर्वेच्या माध्यमातून आपण एखाद्या जिओग्राफिकल एरिया मधला जी काय माहिती असेल, डेटा असेल तर तो कलेक्ट करतो. आता सर्वे हा वर्ड तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये ऐकला असाल, तर इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही सर्वेइंग अँड लेवलिंग किंवा सर्वे असा शब्द ऐकला. सर्वे म्हणजे काय, काय आहे तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथलं जे काय लँडचं टाईप आहे तर तो कसला आहे, त्याच्यामध्ये जे काय स्ट्रक्चर आहे लँडचं तर ते कोणत्या पद्धतीचं आहे. तर लाईकवाईज इन्फॉर्मेशन यू गेट फ्रॉम द सर्वे. त्या सर्वे मधून तुम्ही एखाद्या जमिनीचं मोजमाप करू शकता, एखाद्या जमिनीचं जे काय स्लोप असेल तर तो तिथं काढू शकता, एखाद्या जमिनीचा जो काय झिगझॅग एरिया असेल तर त्याच्यावरून त्याचं एक प्रॉपर कॅल्क्युलेशन किंवा प्रॉपर त्याचं युनिट असेल किंवा जी प्रॉपर जमीन असेल तर त्याचं तुम्ही डेटा तिथं कलेक्ट करू शकता. त्याला आपण काय म्हणतो, सर्वे. म्हणजे सर्वे मीन्स द स्पेसिफिक डेटा और द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द स्पेसिफिक जिओग्राफिकल एरिया. आता याचं दोन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं, मार्केट सर्वे म्हणजे ज्या ठिकाणी खरेदी विक्री बायिंग अँड सेलिंग ऍक्टिव्हिटी टेक्स प्लेस ऍट दॅट position or at that locality, we get the data, we get the information
फॉर अवेअरिंग द नॉलेज और फॉर गेटिंग द इन्फॉर्मेशन फॉर फर्दर प्रोसेस. त्याला आपण मार्केट सर्वे म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी खरेदी विक्री ही गोष्ट तिथे केली जाते की ज्यातली गोष्टीची माहिती आपण गोळा करतो, तिथला डेटा गोळा करतो, त्या बेसिसवरती आपण पुढच्या स्टेप्स तिथं घेत असतो किंवा फर्दर प्रोसेस वी टेक्स प्लेस देअर. तिथून पुढच्या गोष्टी आपण तिथं करत असतो, त्याला आपण काय म्हणतो मार्केट सर्वे. तर मार्केट सर्वेची जर स्टँडर्ड डेफिनेशन बघायची म्हटलं तर मार्केट इज एनी मेकॅनिझम वेअर द सेलर्स ऑफ अ पर्टिक्युलर गुड्स ऑर सर्व्हिसेस कॅन मीट विथ द बायर्स. आता इथं तुम्हाला ती डेफिनेशन सांगितले, सेलिंग अँड बायिंग ऍक्टिव्हिटी आपण म्हणलंय. आता याच्यामध्ये काय सांगितले, सेलर म्हणजे विक्रेता ऑफ अ पर्टिक्युलर गुड ऑर सर्व्हिसेस, जी काय आपण वस्तू देतो किंवा जी काय आपण सेवा तिथं देत असतो, की तो एक जो खरेदीदार असतो की ती सेवा किंवा ती वस्तू तो खरेदी करणार असतो, वेअर देअर इज द पोटेन्शियल फॉर ट्रान्झॅक्शन टू टेक प्लेस, की ज्यामध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन म्हणजे पैशाच्या मोबदल्यामध्ये त्या गोष्टीचा तिथं व्यवहार तिथं झाला जातो, त्याला आपण मार्केट म्हणतो. द बायर मस्ट हॅव समथिंग दे कॅन ऑफर इन एक्सचेंज ऑफ देअर टू बी पोटेन्शियल ट्रान्झॅक्शन, की ज्या जसं ट्रान्झॅक्शन असेल त्या पद्धतीनं ती वस्तू किंवा सेवा तिथं दिली जाते, त्याला आपण मार्केट म्हणतो. आता मार्केटचं मिनिंग, मार्केट इज अ प्लेस वेअर टू पार्टीज, आता दोन पार्टीज म्हणजे एक बायर आणि एक सेलर असं त्याचा अर्थ आहे, कॅन गेट गॅदर टू फॅसिलिटेट द एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि कशासाठी एकत्र झालेले असतात, की ज्या ठिकाणी तुमचे गुड्स अँड सर्व्हिसेस असतात तर त्या एक्सचेंज करणं, म्हणजे वस्तूच्या मोबदल्यामध्ये पैसा तिथं देणं आणि तुमच्या ज्या काही सेवा असतात म्हणजे डोअर स्टेप तुमच्या जवळ जी काही वस्तू असेल तर ते प्रोव्हाइड करणं, त्याला आपण मार्केट म्हणतो. द व्हॅल्यू, कॉस्ट अँड प्राइस ऑफ आयटम traded are as per forces of supply and demand in the market. आता तुम्हाला ते डिमांड अँड सप्लाय मगाशी मी तुम्हाला सांगितलं की डिमांड अँड सप्लाय वरती पूर्ण मार्केटचं स्ट्रक्चर डिपेंड असतं. आता डिमांड अँड सप्लाय मध्ये कशावरती परिणाम केला जातो, व्हॅल्यू वरती, कॉस्ट वरती आणि प्राइस वरती. त्यानंतर द सम टोटल ऑफ ऑल बायर्स अँड सेलर्स इन द एरिया ऑर रिजन अंडर कन्सिडरेशन. आणि मार्केटमध्ये काय कन्सिडर केलं जातं की ह्याच्यामध्ये जेवढे काय असतील विक्रेते सगळे असतात आणि खरीददार सगळे हे त्या भागातले. आता तुम्ही मार्केट जिथं भरले त्यालाच मार्केट म्हणाल, जिथं दुकान असतात किंवा इतर ठिकाणी वॅकंट एरिया असेल किंवा जिथं मार्केट मधल्या जशा गोष्टी सेल आणि बाय केल्या जातात तर अशा एरियाला आपण मार्केट म्हणू शकत नाही. पण ज्या ठिकाणी जास्त क्वांटिटीमध्ये हे बायर असतात आणि सेलर्स असतात अशा एरियाला, अशा रिजनला आपण काय म्हणतो, मार्केट असं म्हणतो. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल. त्याचा सर्वे, आता जसं मगाशी मी सांगितलं, सर्वे द रिसर्च मेथड ही संशोधन म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला इव्हॅल्युएट करायची किंवा एस्टिमेट करायचं आहे. म्हणजे आता लँड एस्टिमेशन असं आपण म्हणतो, जमिनीचं मोजमाप करणं किंवा जमीन मोजणं, हे काय आपण सायंटिफिक पद्धतीनं म्हणजे त्याचं लांबी, रुंदी किंवा त्याचं जे काय पर आर एरिया जो असेल तर ते काय डिवायडेशन, मल्टिप्लिकेशन असं ज्या काही गोष्टी कॅल्क्युलेशन असतात तर त्या आपण करत असतो. पण सर्वे म्हणजे एक सायंटिफिक मेथड आहे किंवा रिसर्च मेथड आहे. त्याला असं का म्हणलं, कारण तुम्ही जो काय आपण सर्वे करत असतो किंवा डेटा कलेक्ट करत असतो तर त्याला काय स्टेप्स असतात किंवा लॉजिकल ऑर्डर्स असतात किंवा लॉजिकल फीडबॅक, लॉजिकल बॅकग्राऊंड हे त्या डेटासाठी किंवा त्या इन्फॉर्मेशनसाठी असतं, म्हणून त्याला आपण रिसर्च मेथड म्हणतो. म्हणजे असं कसंही उठायचं, कसंही रिसर्च करायचं, त्याला आपण कसंही उठायचं आणि कसंही डेटा गोळा करायचा त्याला आपण रिसर्च म्हणत नाही. रिसर्च म्हणजे ज्या काय गोष्टी असतात तर त्या लॉजिकली आणि स्टेप वाईज करणं, त्याला आपण काय म्हणतो, सर्वे. The survey is the research method used for collecting data from a predetermined defined group of respondents to gain information and insight into various topics of interest. Insight म्हणजे अंतर्ज्ञानासाठी त्याला म्हणतो, की ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत तर त्या माहित करून घेणं, ऍज लाईक अ न्यूज, ऍज लाईक अ कम्युनिकेशन, ऍज लाईक अ स्पीकर. म्हणजे ज्या काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहित नसतात त्या माहित करून घेतात. तर सर्वे मधून सुद्धा तेच होत असतं, डेटा गोळा करणं किंवा इन्फॉर्मेशन गोळा करणं. म्हणजेच काय, तुम्ही एखाद्या जमिनीवरती गेला आणि तुम्हाला सांगितले ही जमीन किती आहे, तुम्ही सांगू शकत नाही. पण तुम्ही जर टेप दिला किंवा ते चेन वगैरे दिलं, गंटूर चेन वगैरे तुम्हाला दिली, तर त्यातून इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही बघितलं असेल गंटूर चेन, त्यानंतर बऱ्याच चेन आहेत त्याच्यामध्ये, तर त्याच्यामधून तो सर्वे केला जातो किंवा तुम्हाला एरिया जो असेल तर तो कॅल्क्युलेट करता येतो. तर अशा गोष्टी तिथं युज करणं म्हणजे तो डेटा माहित नसणारा डेटा माहित करून घेणं, म्हणजे सर्वे इज अ रिसर्च
मेथड युज्ड फॉर कलेक्शन ऑफ डेटा, म्हणजे माहिती किंवा डेटा कलेक्ट करणं यासाठी वापरली जातो. फ्रॉम कुठून, प्री डिफाईन्ड ग्रुप ऑफ रिस्पॉन्डर. प्री डिफाईन्ड म्हणजे हे अगोदर तिथं सूचित केलेलं असते किंवा सूचित ज्या गोष्टी असतात तर तिथून ऑफ रिस्पॉन्डर म्हणजे व्यक्ती असेल किंवा कुठले टू गेन इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती गोळा करणं आणि इन्साइट इन टू व्हॅरियस टॉपिक्स ऑफ इंटरेस्ट. आणि याच्यामध्ये तुमच्यासाठी अंतर्मनामध्ये किंवा तुमच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अशा वेगवेगळ्या आवडीच्या विषयावरती त्याचा जो काही टॉपिक असेल किंवा त्याच्यावरती तुम्ही स्टडी करणं किंवा त्याच्यासाठी तो डेटा युज करणं, त्याला आपण काय म्हणतो सर्वे. म्हणजे आता आपण एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट मध्ये हा डेटा कशासाठी युज करणार आहे, तर आपण जी वस्तू तयार करणार आहे तर ती वस्तू किंवा ज्या वस्तूचा आपण इथं एंटरप्राइज किंवा व्यवसाय उभा करणार आहे तर ती वस्तूचा सेल किती होणार आहे ही माहिती ही समजण्यासाठी किंवा याचा डिसिजनसाठी आपणाला मार्केट सर्वे असतो. त्याचबरोबर तुम्ही ट्रान्सपोर्टेशन वगैरे सर्वे करत असतात, ट्रान्सपोर्टर्स वगैरे असतात, म्हणजे ज्या मार्केटमध्ये जास्त मटेरियल माल आला असेल किंवा मटेरियल आला असेल तर त्या मार्केटमध्ये तिथं एखादी वस्तू अवेलेबल करून देतात. ज्या ठिकाणी शॉर्टेज असेल तर अशा ठिकाणी देतात बिकॉज गेटिंग मॅक्सिमम प्राइस और मोर इन्कम फ्रॉम द स्पेसिफिक लोकॅलिटी लाईकवाईज. सो सर्वे इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर तुम्ही बघितलं असेल की जे होलसेलर वगैरे असतात तर ते कुठेही कसंही देत नाही, तर ते इकडं तिकडं सगळीकडे माहिती घेतात आणि जिथं जास्त पैसे मिळतात तर अशाच ठिकाणी ते माल तिथं विकत असतात, तर त्याला आपण सर्वे म्हणतो. सर्वे मीन्स द ऍक्ट ऑफ लुकिंग और सीइंग और ऑब्झर्विंग. आता सर्वे म्हणजे थोडक्यात आपण एक ऑब्झर्वेशन, व्हिज्युअल ऑब्झर्वेशन असेल किंवा एक संघ बघणं असेल किंवा त्याच्या गोष्टी खोलात जाऊन त्याचं एक क्रिटिकल ऑब्झर्वेशन किंवा बारकावे तपासणं असेल त्याला आपण सर्वे म्हणतो. कारण तुम्ही टेप मेजरमेंट टेप जर घेऊन गेला मेजरमेंट टेप तर तुम्ही असं करत नाही की तुम्हाला जर 10 फूट सांगितलं तर ते 20 फुटावर तुम्ही अंतर टाकता किंवा 11 फुटावर टाकता 12 फुटावर टाकता, असं होत नाही की त्याच्यामध्ये 10 म्हणजे 10 फूट म्हणजे 10 फुटाचं अंतर त्याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करणं, ते बघणं, ते क्रिटिकली ते ऑब्झर्व करणं, त्या बेसवरती तो एरिया असेल तर तो एरिया कॅल्क्युलेट करणं. शॉर्ट डिस्क्रिप्टिव्ह समरी ऑफ इव्हेंट. आता सर्वे म्हणजे तुम्ही जमीन म्हणून असं सांगत नाही या जमिनीची पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतची लांबी 17 फूट असून दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतची लांबी एवढी आहे आणि उत्तरेकडून आग्नेयेकडे ईशान्येकडे एवढी लांबी असून शेवटच्या पॉइंटला जोडण्यासाठी एवढी लांबी भरत आहे आणि याच्यामध्ये त्याचं क्षेत्रफळ एवढं आहे असं आपण न सांगता शॉर्ट डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे व्हॉट इज देअर लेंथ, व्हॉट इज देअर ब्रेथ and what is their specific area or what is their answer likewise. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो थोडक्यात तो एक शॉर्ट डेटा हा आपण त्याच्यामध्ये बघत असतो. आता ऍक्च्युअल मार्केट सर्वेची डेफिनेशन इथे तुम्हाला दिल्या बघा. अँड इन्व्हेस्टिगेशन इन टू स्टेट ऑफ मार्केट. स्टेट म्हणजे राज्य नव्हे किंवा राष्ट्र नव्हे, तर स्टेट म्हणजे एक अवस्था, स्टेट ऑफ द मार्केट, मार्केटची अवस्था फॉर अ पर्टिक्युलर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. एखादी वस्तू असेल किंवा सेवा असेल तर ह्याची मार्केटमध्ये अवस्था इन्क्लुडिंग अँड अनालिसिस ऑफ कन्झ्युमर्स नीड अँड प्रेफरन्स. ज्यामध्ये आपल्याला काय इन्क्लूड करायचं आहे, त्या कस्टमरचं अनालिसिस की त्याचा नीड अँड प्रेफरन्स काय आहे, म्हणजे त्याला गरज काय आणि त्याला प्रेफरन्स कशाला तो देतो. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं, मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसर असतात किंवा वेगवेगळ्या कंपनी असतात की जे एखादं श्रीखंड तयार करतात. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, कस्टमर्स अनालिसिस. आपल्या मार्केट सर्वे मध्ये कस्टमर्स अनालिसिस केलं जातं, पण कस्टमर सुद्धा अनालिसिस करतो. काय करतो तर त्याचा नीड, गरज काय आहे आणि जी नीड ची जी गरज असेल तर त्यानुसार तो प्रेफरन्स देतो. त्या प्रेफरन्स देत असताना नंबर ऑफ प्रिन्सिपल्स, number of rules they prefer there for applying on the specific product and after that they purchase the product or after that they approach the product. तर त्याला आपण प्रेफरन्स म्हणतो. म्हणजे आपण एक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चौकशी करतो की राज्यामधल्या मार्केटची जी काय पर्टिक्युलर प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस त्याच्या व्यतिरिक्त जे काय कस्टमर्स असतात त्याचा अनालिसिस, त्यांचा नीड आणि त्याचा प्रेफरन्स, त्याला आपण काय म्हणतो मार्केट सर्वे. और दुसरी डेफिनेशन दिल्या, इट इज अ प्रोसेस ऑफ कलेक्शन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन. ही थोडक्यात साधी सोपी सरळ डेफिनेशन दिल्या. कलेक्शन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन, इंटरप्रिटेशन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन and analysis of market information at a specific situation is called a market survey. जे मार्केट सर्वे म्हणजेच काय, तर एखाद्या मार्केट मधला जो डेटा असेल तर तो डेटा गोळा करणं, त्याचं इंटरप्रिटेशन करणं, त्या माहितीचं, त्या माहितीचं अनालिसिस करणं आणि अनालिसिस केल्यानंतर एका स्पेसिफिक सिच्युएशन मध्ये ती माहिती तिथं काय करणं, कलेक्ट करणं आणि त्याचं एक प्रॉपर रिपोर्ट हा तयार करणं, त्याला आपण काय म्हणतो मार्केट सर्वे.
Then next one definition, it may be defined as a systematic collection, recording, analysis and interpretation of existing market information. आता मार्केट सर्वे म्हणजे सिस्टमॅटिक म्हणजे आता वरती पण दिले तुम्हाला कलेक्शन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन किंवा इथे दिले सिस्टमॅटिक. आता सिस्टमॅटिक का दिलंय तर तुम्ही मार्केटमध्ये गेला, तुमचे उद्योग तुम्ही चालू केलाय आणि तो उद्योग चालू केला, तुम्ही काय नुसतं दुकानदाराला भेटणार नाही की मग मी आता श्रीखंड तयार करणार आहे, मग किती तुम्हाला लागतं, तुम्ही किती विकता, तुम्ही कुठल्या ब्रँडचे लोक आहेत, तर तिथं तेवढं जाऊन किंवा एखाद्या दुकानामध्ये जाऊन ही गोष्ट चालत नाही. तर तुम्हाला ओव्हरव्ह्यू हा कस्टमर ट्रेडरचा घ्यावा लागतो किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात त्या ठिकाणी तुम्हाला तिथं डेटा कलेक्ट करावा लागतो, त्याला आपण सिस्टमॅटिक म्हणतो. मग तुम्ही विचार करता त्यानंतर जे कोण मार्केट मधले लोक असतात, ट्रेडर्स, होलसेलर जे कोण असतात, तर त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेशन करता आणि त्यांच्याकडून तो डेटा कलेक्ट करता आणि त्याचबरोबर कस्टमर व्ह्यू पॉईंट, कस्टमर कडून सुद्धा तो डेटा कलेक्ट करता. म्हणजे आपण सिस्टमॅटिक कलेक्शन, रेकॉर्डिंग म्हणजे त्याचं नमूद करून ठेवणं, अनालिसिस म्हणजे त्याचं एक पृथक्करण करणे किंवा त्याचं जे काय गाभा असेल किंवा तो सॉर्ट आउट करणं आणि इंटरप्रिटेशन ऑफ एक्झिस्टिंग मार्केट इन्फॉर्मेशन किंवा जी काय एक्झिस्टिंग मार्केट सिच्युएशन असेल तर ती गोष्टी एकत्रित करणं. आता याच्यामध्ये 3 डेफिनेशन दिल्या, कुठली डेफिनेशन लक्षात ठेवा. मोस्टली सेकंड वन डेफिनेशन, दॅट वन इज व्हेरी इझी फॉर रिमेंबरिंग, सो रीड दॅट वन डेफिनेशन प्रॉपरली अँड राईट इन युअर एक्झाम. म्हणजेच काय, इट इज अ प्रोसेस ऑफ कलेक्शन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन, इंटरप्रिटेशन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन अँड अनालिसिस ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन टू ऍट अ स्पेसिफिक सिच्युएशन. देन मिनिंग, तर मार्केट सर्वेचं जर मिनिंग बघितलं तर तुम्हाला त्या डेफिनेशन वरूनच बऱ्याच गोष्टी लक्षात येतात की मार्केट सर्वे हे मार्केट रिसर्च टूल म्हणून वापरलं जातं. मार्केट रिसर्च टूल, आता मगाशी सर्वे म्हणजे आपण रिसर्च टूल म्हणतो, पण मार्केट सर्वे ही एक मार्केट मधलं संशोधनाचं एक अत्यंत महत्वाचं साधन आहे. मार्केट सर्वे मार्केट रिसर्च टूल. देन मेन एम टू अनालाइज मार्केट सिच्युएशन, आणि मार्केट सर्वेचा महत्वाचा उद्देश किंवा एम जे आहे तर ते मार्केटचे सिच्युएशन असेल तर ते मार्केटचे सिच्युएशन अनालाइज करणं. देन इट इज सिस्टमॅटिक अँड रॅशनल स्टडी ऑफ द मार्केट इन्फॉर्मेशन. सिस्टमॅटिक म्हणजे योग्य पद्धतीनं, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जी गोष्ट असेल किंवा जे डेटा कलेक्ट करायचा त्या ठिकाणी जाणं, इतर गोष्टीकडे लक्ष न देणं, त्याला आपण म्हणतो सिस्टमॅटिक. रॅशनल म्हणजे तर्कशुद्ध, म्हणजे त्याच्यावरती अजून काय गोष्टी होऊ शकतात का, काय क्रिटिसाइज होऊ शकतं का, काय अप अँड डाऊन प्राइसेस होऊ शकतात का, तर त्याला आपण रॅशनल तर्क वितर्क असं म्हणतो. Systematic and rational study of market information. Then the specific objective of market survey. आता मी मगाशी सांगितलं स्मार्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्केट सर्वे. S for specific, M for measurable, A for accepted, R for reasonable and T for time bound. असे ऑब्जेक्टिव्ह आपल्या मार्केट सर्वेचे आहेत. त्याच्यामध्ये बघा, पहिला ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्केट सर्वे मध्ये पहिलं टू नो द बायर्स, खरेदीदार कोण आहे हे माहित असलं पाहिजे. द नंबर ऑफ बायर्स, फ्रिक्वेंट ऑफ बाइंग रिजन, लोकेशन ऑफ सोशल कॅटेगरी. आता जे काय खरेदीदार असतात, द नंबर ऑफ बायर्स, फ्रिक्वेंट ऑफ बाइंग, रिजनल लोकेशन इन द सोशल कॅटेगरी. म्हणजे जे आपले गिरायक असतात किंवा जे खरेदीदार असतात तर ते शक्यतो काय करत असतात, लोकल सिच्युएशनची माहिती, लोकल सिच्युएशन मध्ये किंवा लोकल ठिकाणी एखादी गोष्ट असेल, वस्तू असेल तर ती खरेदी करत असतात. सो टू नो द बायर्स इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मार्केट सर्वे. देन टू मेजर द इम्पॅक्ट ऑफ प्रमोशनल एफर्ट्स. जे काही प्रमोशनल एफर्ट्स असतात, मी शब्द एखादा पिक्चर जर तयार झाला, पिक्चर जर काढला असेल आणि सेन्सॉर बोर्डाकडून त्याला अप्रुव्हल आला असेल तर त्याचं प्रमोशन केलं जातं. प्रमोशन म्हणजे तो जास्त लोकांनी बघितला पाहिजे, जास्त लोकांनी त्याच्याकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे, त्याच्यातले जे काय मोरल थिंग्स असतात ते त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, प्रमोशनल एफर्ट्स हे घ्यावे लागतात. म्हणजे आपल्या कंपनी मे फॉलो द डिफरंट स्ट्रॅटेजी टू प्रमोट द प्रोडक्ट ऑफ अ सर्व्हिस. आता वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी, जसं पिक्चर तुम्हाला रिलीज करायचं त्याला स्ट्रॅटेजी काय असतात, ऍक्टर असेल, ऍक्ट्रेस असतील तर त्यांना तिथं प्रमोशन साठी बोलवलं असतं. वेगवेगळे
हास्य विनोद प्रोग्राम असतात, तर त्या ठिकाणी तुमचा पिक्चर जो असेल तर तो लॉन्च केला जातो. प्रमोशन मध्ये तुमचे जे काय प्रोडक्ट असतो तर तो मार्केटमध्ये कसा सेल केला जाईल, तर त्या संदर्भामधल्या स्ट्रॅटेजी असतात. जसं हिरो हिरोईन आपला पिक्चर जास्त लोकांनी बघावा, जास्त त्याचं बॉक्स ऑफिसवर कलेक्शन व्हावं यासाठी वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये हजेरी लावतात. वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून जे काय कार्यक्रम असतात, प्रोग्राम असतात, तर त्यातून लोकांना आव्हान देतात. सेलिंग अँड सेल प्रमोशन, त्याच्यामधलं जे मेन एलिमेंट आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रमोशनल इफेक्ट हा बेटर मिळतो, की ज्याच्यामध्ये एलिमेंटचं नाव असेल, नाव असतील, जाहिरात असेल, पर्सनल सेलिंग असेल किंवा सेल्स प्रमोशन असेल, तर या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सो टू मेजर द इम्पॅक्ट ऑफ प्रमोशनल एफर्ट्स ही सेकंड वन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्केट सर्वे. थर्ड वन टू नो द कंझ्युमर रिस्पॉन्स. आता हे अतिशय महत्वाचं आहे. वरल्या दोन गोष्टी थोड्याफार इकडे तिकडे चालतात, पण हे एकदम स्ट्रिक्टली फॉलो करावं लागतं. कारण कस्टमर एकदा एका वस्तूकडे अट्रॅक्ट झाला की ती वस्तू तो बरेच कालावधीपर्यंत ती सोडत नाही. So, study of consumer response can also be known market product testing. आता जे काय ग्राहक असतात तर त्यांची प्रतिक्रिया हे सुद्धा आपल्या मॉडर्न मार्केट सर्वे असेल तर त्याच्यामध्ये मार्केट प्रोडक्ट टेस्टिंग करण्यासाठी यूज केलं जातं. अँड अलर्ट कंपनी मॉनिटर अँड कंझ्युमर रिॲक्शन टू द प्रोडक्ट डिग्री ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑर डिससॅटिस्फॅक्शन दॅट द product has generated in terms of quality, design, size, color, appearance, packaging, materials and distribution methods and so on. Likewise, याच्यामध्ये आपल्याला कस्टमर माहित पाहिजे. टू नो कस्टमर रिस्पॉन्स, कस्टमर आणि कस्टमरचा फीडबॅक किंवा रिस्पॉन्स आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यामध्ये आपण जे कस्टमर्स असतात, कस्टमरचा रिस्पॉन्स असतो कुणीकडं मार्केट प्रोडक्ट टेस्टिंग. आता मार्केट प्रोडक्ट तुम्हाला माहित आहे की काही जे काही गिरायक असतात तर ते प्रोडक्ट बघत असतात, चांगला आहे का वाईट आहे, ते खाऊन बघतात, ते वाच घेऊन बघतात, बऱ्याच काही गोष्टी केल्या जातात टेस्टिंगच्या गोष्टी. तर त्या टेस्टिंग करून तो एक रिस्पॉन्स हा कस्टमरचा घेतला जातो. आणि अलर्ट कंपनी मॉनिटर द कंझ्युमर रिॲक्शन टू द प्रोडक्ट डिग्री ऑफ सॅटिस्फॅक्शन. त्याचबरोबर जे काही ग्राहक असतात तर त्यांचं समाधान किती आहे त्याच्या संदर्भामध्ये जे काय कंपनी अलर्ट्स असतील किंवा कंपनी मॉनिटर असतील तर ते त्या दृष्टीने तिथं काम करतात. त्याचबरोबर जे काही क्वालिटीज असतात, जे डिझाईन, साईज, कलर, अपीअरन्स, पॅकेजिंग मटेरियल अँड डिस्ट्रीब्युशन मेथड अँड सो ऑन. लाईकवाईज थर्ड वन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मार्केट सर्वे टू नो द कंझ्युमर्स रिस्पॉन्स. म्हणजे आपल्या ह्या गिरायक असतील किंवा जे वस्तू घेणार असतील तर त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे हे त्याच्यामधून माहिती करून घेतलं जातं. देन फोर्थ वन ऑब्जेक्टिव्ह टू नो द मार्केट कॉस्ट अँड प्रॉफिट. माहित करून घेणं काय, तर मार्केटमध्ये एखाद्या वस्तूची किंमत काय आहे आणि त्या वस्तूपासून आपल्याला किती नफा मिळतो हे माहित करून घेण्यासाठी टू नो द मार्केट कॉस्ट अँड प्रॉफिट्स वी नीड द मार्केट सर्वे. देन टू मास्टर द एक्सटर्नल फोर्सेस. जे काय बाहेरील फोर्सेस असतात की जे तुम्हाला डिफ्रिशिएट करत असतात किंवा ते तुमच्यावरती आघात करत असतात, तर ते टू मास्टर द एक्सटर्नल फोर्सेस, फॉरेन मार्केट, टेक्नॉलॉजी changes, ecological variation, consumer income, consumer spending, government policies. तर हे काय एक्सटर्नल फोर्सेस आहेत की जे तुम्हाला काय प्रोत्साहन देऊ शकतात, काय डिमॉलिश करू शकतात. तर अशा गोष्टी आहेत. सो द टू मास्टर द एक्सटर्नल फोर्सेस should use foreign market and technology or changes based on the ecological variation. Then to design, sixth one, to design and implement marketing control. आता याच्यामध्ये तुमचं जे काय मार्केटिंग कंट्रोल आहे तर ते मार्केटिंग कंट्रोल डिझाईन करणं.
यासाठी म्हणजे थोडक्यात डिमांड अँड सप्लाय असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे योग्य डिमांड राहिला की योग्य सप्लाय तिथं चालत असतो. तर ती गोष्ट तुम्हाला तिथं लक्षात घेणं अपेक्षित आहे. तर मार्केटिंग कंट्रोल इज द फायनल ऑर टर्मिनल जॉब इन द मार्केटिंग मॅनेजमेंट. मार्केटिंग मॅनेजमेंट मधला अतिशय महत्वाचा आणि अतिशय इम्प्लिमेंट किंवा चांगल्या पद्धतीने राबवण्यात आलेला जो भाग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मार्केट सर्वे थ्रू आपल्याला मार्केट इन्फॉर्मेशन मिळतं आणि मार्केट इन्फॉर्मेशन थ्रू आपण मार्केट मॅनेजमेंट करतो. कारण मार्केट मॅनेजमेंट दॅट वन इज अ व्हेरी चॅलेंजिंग जॉब. So market survey also help for managing the market, design the market control, and after that, the specific data and information used for further needful action and reactions. So it is the task of monitoring and feeding back to the market performance and its instrument. त्याच्यामध्ये एक तुम्हाला टास्क आहे की ज्याच्यामध्ये मॉनिटरिंग म्हणजे त्याच्यावरती लक्ष ठेवलं जातं, वॉच ठेवलं जातं अँड फीडिंग बॅक मार्केटिंग परफॉर्मन्स त्याच्या बेसवरती तुमचा मार्केटिंग परफॉर्मन्स हा तिथं बॅक केला जातो आणि इट्स मेजरमेंट त्याचे ते सुद्धा तिथं काय केलं जातं घेतले जातात आणि त्यानुसार जे आपलं मार्केटिंग कंट्रोल. देन पर्पज ऑफ मार्केट सर्वे. तर मार्केट सर्वेचा जर पर्पज बघितला पहिला गेन क्रिटिकल कस्टमर फीडबॅक. Gain critical customer feedback to obtain critical information about their consumers so that existing customer can be retained and how one can be got aboard. So gain critical customers feedback म्हणजे जे काय कस्टमर्स असतात तर त्यांचा एक क्रिटिकल फीडबॅक हा एक माहिती म्हणून आपण त्या ठिकाणी कलेक्ट करत असतो. म्हणजे काय कस्टमर वाटत असतं हा वस्तू का घेतली नाही तर त्याच्यामध्ये काय चांगलं नाही, पैसे कमी आहेत, काय जास्त आहे, लोगो चांगला नाही, पॅकेजिंग व्यवस्थित नाही किंवा जास्त दिवसात मटेरियल असं काय तर असतं की तो फीडबॅक आपणाला ते पुढील जे काय स्टेप्स असतात तर त्यासाठी आपल्याला आवश्यक असतात. तो फर्स्ट वन पर्पज इज टू गेन क्रिटिकल कस्टमर फीडबॅक. सेकंड वन अंडरस्टँड कस्टमर्स टेंडन्सी टुवर्ड्स पर्चेसिंग प्रोडक्ट. दुसरा हेतू आहे जे कोण कस्टमर असतात गिरायक असतात तर त्यांची वृत्ती कशी आहे एखादी वस्तू खरेदी करायची. डिटेल्स such as whether the customers will spend a certain amount of money for their product, services, inclination levels among customers about upcoming future product, then what are the thoughts about the competitors products and etc. Likewise we understand and also tendency of the customers here we understand for purchasing the product. तर या गोष्टी आपण तिथं लक्षात घेणं अपेक्षित आहे. नेक्स्ट वन पर्पज एनहान्सिंग एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. आता बघा जे काय आपण एक्झिस्ट म्हणजे दर्शवले आले किंवा आपण विक्रीसाठी आणलेल्या अशा वस्तू असतात किंवा सेवा असतात तर एनहान्स द एक्झिस्टिंग प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. मार्केट सर्वे कॅन ऑल्सो इम्प्लिमेंटेड विथ द पर्पज ऑफ इम्प्रूव्हिंग द एक्झिस्टिंग प्रोडक्ट, अनालाइज द कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड लेवल अलॉंग विथ गेटिंग डेटा अबाउट देअर परसेप्शन ऑफ अ मार्केट अँड बिल्ड अ बायर person using information from existing client database. आता याच्यामध्ये तुमचे जे काही एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स असतात तर हे एक्झिस्टिंग प्रोडक्ट हे मार्केटमध्ये इम्प्लिमेंट करणं आणि त्यातून जे काय मुवमेंट असेल तर ती मुवमेंट एक्झिस्ट करणं त्याला आपण काय म्हणतो मार्केट सर्वे. आणि त्याच्यामध्ये मार्केट सर्वे मध्ये एक कस्टमर सॅटिस्फॅक्टरी हा बेस तिथं असणं अपेक्षित आहे आणि देअर परसेप्शन ऑफ द मार्केट. जो डेटा आपण इतर जे कोण कस्टमर्स असतात तर त्यांच्याकडून आपण तो डेटा कलेक्ट करतो त्याच्यावरती आपण एक इव्हॅल्युएशन करतो इट इज सॅटिस्फॅक्टरी और इट इज डिससॅटिस्फॅक्टरी. सो अनालाइज द कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल अलॉंग विथ गेटिंग डेटा अबाउट देअर परसेप्शन ऑफ द मार्केट. देन नेक्स्ट वन पर्पज मेक अ वेल इन्फॉर्म बिझनेस डिसिजन. वेल इन्फॉर्म म्हणजे आपण जो निर्णय घेणार आहे त्या निर्णयाचा एकदम स्ट्रॉंग पॉइंट तर आपण काय म्हणतो वेल इन्फॉर्म्ड बिझनेस डिसिजन. डेटा गॅदर्ड युजिंग मार्केट सर्वे इज इन्स्ट्रुमेंटल इन मेकिंग मेजर चेंजेस इन द बिझनेस. आपणाला बिझनेस मधले मेजर चेंजेस साठी हा आपणाला बिझनेस डिसिजन मेक अ वेल बिझनेस डिसिजन यासाठी मार्केट सर्वे गरजेचं आहे. डेटा गॅदर्ड युजिंग मार्केट सर्वे इज इन्स्ट्रुमेंटल इन
in making major changes in the business which reduce the degree of risk involved in the taking important business decisions. म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला जे काय बिझनेस डिसिजन असतात तर यासाठी सुद्धा तुम्हाला जो मार्केट सर्वे आहे तो मार्केट सर्वे अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर मार्केट सर्वे मधून रिस्क ही रिड्यूस केली जाते. हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. ऑब्जेक्टिव्हला विचारला जातो व्हॉट इज द स्पेशल or important or noticeable purpose of the market survey? Reduce the risk as like buying the policy or buying the specific security. त्याला आपण काय म्हणतो वेल इन्फॉर्म्ड बिझनेस डिसिजन. तर त्या पद्धतीने आपण इच्छाभूत माहिती असेल ती जर आपण तिथे कलेक्ट केली ती स्टोअर केली त्यातून आपली जी रिस्क असते ती रिड्यूस होते आणि नॉल इन टेकिंग इम्पॉर्टंट बिझनेस डिसिजन त्यातून आपण चांगले बिझनेस डिसिजन घेऊ शकतो. Then what is the importance of market survey? पहिला, I understand the demand and supply chain of the target market, developing well thought marketing plan, figure out customers expectation and needs. याच्यामधून आपल्याला कस्टमरचं जे काही एक्सपेक्टेशन आणि नीड्स असते तर ते फिगर आउट करणं. अंडरस्टँडिंग द डिमांड अँड सप्लाय चेन ऑफ द टार्गेट मार्केट. आता हे तुम्ही शिकला आहे तरी पण थोडक्यात सांगतो. अ प्रोडक्ट इज मोस्ट लाईक टू बी सक्सेसफुल. प्रोडक्ट हा सक्सेसफुल कधी होतो if it is developed by keeping in the mind of demand and supply of the target market. जे काय टार्गेट मार्केट असतं तर त्याच्यामध्ये डिमांड आणि सप्लाय याच्यानुसार त्याचं किती प्रोडक्शन केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण तिथं काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्याचा सेल इन्क्रीज केला पाहिजे, कशा पद्धतीने अप्रोच क्रिएट केला पाहिजे. So this way makers can obtain insight about marketing capability to absorb new product and concept to develop customers सेंट्रिक प्रोडक्ट अँड फीचर्स. म्हणजे जे काय कस्टमर असतात गिरायक असतात त्यांना केंद्रित पकडून हे प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस अँड फीचर्स हे तिथं ऑफर केले जातात. देन डेव्हलपिंग वेल थॉट मार्केटिंग प्लॅन्स. नेक्स्ट वन इम्पॉर्टन्स आहे डेव्हलपिंग वेल थॉट मार्केटिंग प्लॅन्स. म्हणजे जे काय विचारपूर्वक जे काय आपण मार्केटिंग प्लॅन्स तिथं घेत असतो किंवा देत असतो तर त्यासाठी आपल्याला जे मार्केट सर्वे आहे तर तो करावा लागतो. आणि त्यातून आपल्याला त्यामध्ये मार्केट रिसर्च युजिंग क्रिएटिंग कॉन्क्रीट अँड लॉंग टर्म मार्केटिंग प्लॅन्स. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला दिले कस्टमर सेंट्रेड प्रोडक्ट किंवा फीचर्स तयार करतो. ह्याच्यामध्ये काय मार्केटिंग प्लॅन आहेत तर ते मार्केटिंग प्लॅन हे मार्केटिंग रिसर्च युजिंग मार्केट सर्वे. मार्केटिंग रिसर्च काय करतो मार्केट सर्वे यूज करतो आणि सेगमेंटेशन कॅन बी द सोर्स ऑफ क्रिएटिंग कॉन्क्रीट अँड लॉंग टर्म मार्केटिंग प्लॅन. आणि जे काही सेगमेंटेशन म्हणजे तुकडे असतात की जे म्हणजे वेगळ्या ठिकाणाहून जो डेटा कलेक्ट केला असतो तुकडे असतात कॅन बी अ सोर्स त्याला आपण स्त्रोत म्हणतो लॉंग टर्म मार्केटिंग प्लॅन. या आधारावरती आपण एक चांगलं मजबूत असं मार्केटिंग प्लॅन तयार करू शकतो. त्याचबरोबर जे लांब पर्यंत जे काय असतात लॉंग टर्म असे मार्केटिंग प्लॅन आपण तिथं तयार करू शकतो. देन फिगर आउट कस्टमर एक्सपेक्टेशन अँड नीड्स. गरजा आणि अपेक्षा त्या फिगर आउट करा. हे एक सर्व आपल्या इम्पॉर्टंट आहे मार्केट सर्व्हिस आहे की आपली चॉईस असते. तर चॉईस बेस आपण काय करत असतो आपली गरज असतेच तर गरजेबरोबर आपण चॉईस असेल किंवा अपेक्षा ही तिथं ठेवत असतो. So figure out the customer's expectation and needs. All small and large organization requires market survey to gather feedback from their target audience regularly. त्यांना ते एक गोष्ट गरजेची असते की जे रेग्युलर गिरायक असतात तर त्यांच्याकडून माहिती कलेक्ट करणं युजिंग कस्टमर सॅटिस्फॅक्टरी टूल्स सच ॲज. त्याच्यानंतर काय कस्टमर सॅटिस्फॅक्टरी टूल्स असेल तर ते तुम्हाला तिथं काय करावं लागतील यूज करावं लागतील. आणि त्या सॅटिस्फॅक्टरी टूलच्या बेसमध्ये हे फॉर एक्झाम्पल नेट प्रमोटर स्कोअर, कस्टमर रिपोर्ट स्कोअर, कस्टमर सॅटिस्फॅक्टरी स्कोअर. तर असे वेगवेगळे जे काय सॅटिस्फॅक्शन बेस ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला तिथं लक्षात घ्याव्या लागतात. कॅन अनालाइज कस्टमर फीडबॅक टू मेजर कस्टमर्स एक्सपिरियन्स सॅटिस्फॅक्शन अँड एक्सपेक्टेशन. ज्यावेळेस आपण काय कस्टमरचं एक्सपेक्टेशन बघत असतो म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो कस्टमर फीडबॅक टू मेजर कस्टमर्स एक्सपिरियन्स. आणि त्यातून आपण
कस्टमरचा एक्सपिरियन्स मेजर करत असतो, त्याचं सॅटिस्फॅक्शन किती आहे आणि त्याच्या अपेक्षा अजून काय आहेत. तर ह्या गोष्टी आपण ह्या मार्केट सर्वेच्या मध्ये बघत असतो. तर फिफ्थ वन इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सर्व्हिस ॲक्युरेट लॉन्च ऑफ न्यू प्रोडक्ट. व्यवस्थित पद्धतीनं नवीन वस्तू नवीन प्रोडक्ट तो तयार केला असेल तर तो मार्केटमध्ये लॉन्च करणं. मार्केट सर्वे आर इन्फ्लुएन्शियल इन अंडरस्टँडिंग वेदर टू टेस्ट न्यू प्रोडक्ट और सर्व्हिसेस. Market survey provide marketers a platform to analyze the scope of success of upcoming products and make changes in a strategizing the product according to the feedback they receive. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लॉन्च मध्ये बाजारामध्ये उपलब्ध करणं. द मार्केट सर्वेचे इम्पॉर्टन्स आहे आपली वस्तू माहिती गोळा केल्यानंतर बाजारामध्ये उपलब्ध करून देणं. मग कसं करणं. मार्केट सर्वे इन्फ्लुएन्स इन अंडरस्टँडिंग वेअर टू टेस्ट न्यू प्रोडक्ट और सर्व्हिस. याच्यामध्ये आपण काही इनिशियल स्टेजला किंवा कॉस्ट मध्ये कस्टमरला गोष्टी देत असतो आणि त्यातून एक ट्राय करतो इन्क्रीज द सॅटिस्फॅक्शन ऑफ द कस्टमर. आणि त्यातून आपण कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन इन्क्रीज करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मार्केट सर्वे प्रोव्हाइड मार्केटर्स प्लॅटफॉर्म टू अनालाइज द स्कोप ऑफ सक्सेस ऑफ अपकमिंग प्रोडक्ट. आणि त्याच्यामध्ये आपण जर मार्केट सर्वे केला तर यातून मार्केट सर्वे सांगू शकतो आपल्याला की आपण जी वस्तू जे उद्योग चालू करतोय तर ते सुरुवातीच्या काळामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये त्याचा काय फायदा आहे, कितपत फायदा होणार आहे. तर हे जे काय गोष्टी असतात त्या चेक केल्या जातात. मेक चेंजेस इन स्ट्रॅटेजिक द प्रोडक्ट अकॉर्डिंग टू द फीडबॅक मध्ये रिसिव्ह. नंतर काय जे काही चेंजेस असतात तर ते चेंजेस सुद्धा ते केले जातात की ज्यातून तुमचा प्रोडक्ट असेल तर तो व्यवस्थित लॉन्च होणं आणि ते प्रोडक्ट हा प्रत्येक कस्टमरला अप्रोच क्रिएट करणं अशा पद्धतीने तुम्हाला तिथं तयार करावं लागतं. नेक्स्ट वन इम्पॉर्टन्स आहे ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट कस्टमर्स डेमोग्राफिक्स. कस्टमर डेमोग्राफिक फॉर्म the score of any business. Market survey can be used to obtain intricate and sensitive details about customers demographics such as race, ethnicity or family income. तर आपण काय जे काय माहिती गोळा करत असतो तर डेमोग्राफिक म्हणजे जे काय सभोवताली अवतीभोवतीचे जे काय कस्टमर्स असतात तर त्यांचा डेटा किंवा तिथले जे काय नीड्स असतात किंवा तिथले जे काय प्रोडक्ट असतात तर तिथला डेटा हा कलेक्ट करणं त्याला आपण कस्टमर डेमोग्राफिक म्हणतो. किंवा कस्टमरवरती काय प्रयोग केले जाते हे घेऊन जावा बघा वापरा त्याला आपण कस्टमर डेमोग्राफिक असं सुद्धा म्हणू शकतो. And which are the types of market survey? There are two types of the market survey: qualitative market survey and quantitative market survey. What is the definition of qualitative market survey? It means getting people answer to question in questionnaire. Though telephone, emails, face to face, via internet by drawn their opinions, experience and skill. याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे म्हणजे क्वालिटी डेटा कलेक्ट करणं, कुठलंही कॉम्प्रोमायझेशन तिथं नसणं की कुठलीही चुकीची माहिती न देणं. तर आपण क्वालिटी म्हणतो किंवा क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे असं म्हणतो. इट मीन्स गेटिंग पीपल आन्सर टू द क्वेश्चन इन क्वेश्चनर थ्रू टेलिफोन, ईमेल, फेस टू फेस, वाया इंटरनेट. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक काळजीपूर्वक आणि सेन्सिटिव्ह बेस हा डेटा कलेक्ट केला जातो. म्हणजे तुम्ही संवेदनशील असतात बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्याल. म्हणजे तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये गेल्यानंतर मार्केट सर्वे करत असताना किंवा माहिती गोळा करत असताना तुम्हाला ते जे काय गोष्टी असतात म्हणजे त्या मार्केट मधल्या ज्या काही क्वालिटीज असतात की ज्यामध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन असतात तर ते क्वेश्चनचं विदाउट बायस किंवा विदाउट मॉडिफिकेशन हे तुम्हाला तिथं आन्सर घेतले जातात. आपण क्वालिटी किती क्वेश्चन पूर्ण करायचे त्याला तिथं मर्यादा नसते, पण कमी वेळेमध्ये चांगली माहिती कलेक्ट करून डेटा तिथं स्प्रेड करणं त्याला आपण क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे म्हणतो. आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, नंबर ऑफ क्वेश्चन आन्सर ओनली नंबर ऑफ क्वेश्चन. जेवढे काही प्रश्न विचारत तेवढ्या प्रश्नाची फक्त उत्तरच देत जाणार. त्याला आपण क्वांटिटी म्हणजे फक्त प्रश्नांची क्वांटिटी आपल्याला तेवढी पूर्ण करायची आणि डेटा सबमिट करायचा म्हणून आपण त्या गोष्टी करतो. तर तसं न करता तुम्हाला जे काय क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्वे मध्ये तुम्ही जो काही डेटा कलेक्ट करणार आहात तर तो डेटा प्रॉपरली कलेक्ट करा. आणि याच्यामध्ये हा मार्केट सर्वे करत असताना जे काय क्वेश्चनची क्वांटिटी असते त्याला आपण क्वांटिटी म्हणतो. म्हणजे जेवढी काय क्वेश्चनची क्वांटिटी वाढवाल त्याला आपण तेवढं कॉम्प्लिकेशन वाढत जातं आणि तेवढं त्या गोष्टी ज्या असतात ते लक्ष देत नाहीत. फक्त ह्याच्यामध्ये क्वांटिटी मार्केट सर्वे मध्ये फक्त जे काय क्वेश्चनरच असतात तर ते वेगळ्या माध्यमांच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवले जातात किंवा कस्टमर आणि होलसेलर ट्रेडर पर्यंत पोहोचवले जातात. आणि त्यानंतर
हे जे काय क्वेश्चन असतात तर त्या प्रत्येक क्वेश्चनचं उत्तर त्याला आपण फिक्स्ड क्वेश्चन इन अ क्वेश्चनर असं आपण म्हणतो. म्हणजे एकदम परिचित असणारे किंवा फिक्स क्वेश्चन आहेत की ज्यातून आपण एक फीडबॅक घेत असतो, ओपिनियन घेत असतो किंवा सजेशन घेत असतो. त्याला आपण काय म्हणतो, क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्वे. देअर आर टू टाइप्स ऑफ मार्केट सर्वे, क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे अँड क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्वे. क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे अतिशय चांगला सर्वे. क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्वे याच्यामध्ये फक्त जो सर्वे आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नाची उत्तर तिथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आपण क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे असं म्हणतो. देन कॉमन सर्वे टाईप तुम्हाला एक 6-7 जे टाईप दिसतात हे सर्वे टाईप आहेत. कस्टमर सॅटिस्फॅक्टरी सर्वे म्हणजे कस्टमर जो आहे तर तो समाधानी असला पाहिजे. कस्टमरला त्याच्यातून कुठलंही दुःख जाणीव की आपण जे काही वस्तू घेतोय तर त्याच्यावरून पछतावा होता कामा नये. मार्केट सेगमेंटेशन सर्वे. मार्केटमध्ये वेगवेगळे विभाग असतात. जनावरांचा विभाग, त्यानंतर भाजीपाल्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात. तर त्याचा सर्वे करणं, त्या वेगवेगळ्या विभागामार्फत जे काय सिच्युएशन असेल मार्केटची तर ती एस्टॅब्लिश करणं. जे सर्व्हिस सर्वे म्हणजे जे काही सेवा असतात, म्हणजे कोण पाणी देत असतं, कोण वेगळ्या गोष्टी म्हणजे युसेज बेस कशासाठी किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करणार, म्हणजे उद्योग उभा करायचा आहे, काय करायचं आहे, तर आपण युसेज इंटेन्शन सर्वे म्हणतो. तर हा युसेज इंटेन्शन सर्वे हा आपल्या मार्केटमधला सुद्धा अतिशय महत्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. ब्रँड इमेज अँड परसेप्शन सर्वे. ब्रँड इमेज म्हणजे स्वतःची इमेज जी असेल ते मोठी करणं किंवा पॉप्युलर होणं, तर आपण ब्रँड इमेज म्हणतो. आणि परसेप्शन सर्वे, परसेप्शन म्हणजे आकलन करणं की ज्यामधून त्या सर्वे जो असतो तो सर्वे आपण एक व्हिजिबल पॉइंट्स असतात तर त्या बेसिसवरती आपण करत असतो. देन ट्रॅकिंग सर्वे. ट्रॅकिंग म्हणजे तुम्ही पोलीस वगैरे बघितलं असेल तर ते एखाद्या इन्स्ट्रुमेंट किंवा डिव्हाइसचा वापर करून एखादी गोष्ट असेल तर त्याचं ट्रॅक करत असतात किंवा ती शोधून काढत असतात. त्याला आपण काय म्हणतो, ट्रॅकिंग सर्वे. तर तसे सर्वे सुद्धा आपल्या मार्केट सर्वेमध्ये असतात की ट्रॅक केलं जातं. झिगझॅग मध्ये तिथं कस्टमर सिलेक्ट केले जातात किंवा ते व्ह्युअर्स असतात तर ते सिलेक्ट केलं जातात आणि त्यांच्याकडून हा माहिती किंवा डेटा कलेक्ट केला जातो. देन मीडिया युसेज सर्वे. ह्याच्यामध्ये तुमचा जो मीडिया आहे तर ते मीडियाचा यूज कसं करता किंवा मीडिया थ्रू तुम्ही जे काय स्पॉन्सरशिप आहे हे कशी करू शकता आणि त्यातून तुमचं जे काय मार्केट इन्फॉर्मेशन असेल तर त्या मार्केट इन्फॉर्मेशन बेस तुम्ही ती जी माहिती असेल तर ती माहिती कशी स्प्रेड करू शकता, तर त्याला आपण म्हणतो मीडिया युसेज सर्वे. देन स्टेप्स इन कंडक्टिंग मार्केट सर्वे. तुमचा मार्केट सर्वे जर कंडक्ट करायचा असेल तर 7 स्टेप आहेत. त्या 7 स्टेप मध्ये तुम्हाला मार्केट सर्वे कंडक्ट करावा लागतो. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे हा. पहिला आहे डिफायनिंग द प्रॉब्लेम. असताना तुम्हाला जे प्रॉब्लेम असतात तर ते प्रॉब्लेम पहिले डिफाईन करा मार्केटमध्ये. म्हणजे जनरल असतील, काय स्पेसिफिक असतील, काय क्रिटिकल असतील, तर ते प्रॉब्लेम पहिले डिफाईन करा. देन डिसाइड द ऑब्जेक्टिव्ह बेस्ड ऑन द प्रॉब्लेम. जे काय तुम्हाला प्रॉब्लेम दिसते त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट तिथं सेट करा किंवा तिथं काय जे काय उद्दिष्ट असतात तर ते उद्दिष्ट डिसाइड करा. ते रिसर्च डिझाईन, जो काय आपण रिसर्च डिझाईन म्हणजे कसा माहिती गोळा करणार आहे, आपण मार्केट सर्वे कसा करणार आहे त्याची रिसर्च डिझाईन तयार करा. रिसर्च डिझाईन म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जो सर्वे घेणार आहात तर ते कुठल्या माध्यमांच्या मार्फत घेणार आहात, कसा घेणार आहात, कुठून घेणार आहात, कशा पद्धतीने डेटा कलेक्ट करणार आहात, तर त्याला आपण रिसर्च डिझाईन म्हणतो. तर त्या रिसर्च डिझाईन मधून आपण मार्केट सर्वे मध्ये आपण रिसर्च डिझाईन ही तिथं तयार करतो आणि त्या बेसिसवरती आपण मार्केट सर्व्हिस सुरू करतो. देन टूल्स ऑफ डेटा कलेक्शन. आता माहिती गोळा करायला आपण काय असं यंत्र किंवा साधन वापरायचं, तर आपण क्वेश्चनर वापरतो. साधे क्वेश्चनर एक तयार करायचे, म्हणजे प्रश्न असतात त्या प्रश्नाच्या खाली उत्तर लिहायला जागा सोडायची आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे नेट थ्रू असेल, ईमेल थ्रू असेल किंवा वैयक्तिक जाऊन तो डेटा तिथं त्या टूलच्या माध्यमातून गोळा करतो. देन डेटा कलेक्शन म्हणजे डेटा कलेक्ट करणं, म्हणजे जो काय असेल तेवढा डेटा हा कलेक्ट करणं. म्हणजे ज्या गोष्टी आपण रिसर्च टूल वापरला त्याच्यामध्ये क्वेश्चनर, त्या सगळ्या क्वेश्चनरी कलेक्ट करणं, त्यातून जे काय महत्वाचे पॉईंट्स असतात तर ते पॉईंट नमूद करणं. देन टॅब्युलेशन अनालिसिस ऑफ डेटा. त्यानंतर जो डेटा असेल तर एका टेबल फॉर्म मध्ये टाकायचा. टेबल फॉर्म मध्ये टाकल्यानंतर त्याचं अनालिसिस करायचं, किती फिजिबल आहे, न फिजिबल आहे, डिमांड आहे, सप्लाय आहे, काय आहे ते तिथं तुम्हाला काय करावं लागतं, त्या अनालिसिस हे करावं लागतं. रायटिंग सर्वे रिपोर्ट. आणि शेवटी तुम्हाला जो सर्वे रिपोर्ट असतो तर तो रिपोर्ट तिथं लिहायचा असतो. तर लाईकवाईज 7 स्टेप इन्क्लुडेड इन द मार्केट सर्वे. डिफाइनिंग द प्रॉब्लेम, डिसाइडिंग द ऑब्जेक्टिव्ह, रिसर्च टूल ऑफ डेटा कलेक्शन, then tuition and analysis of data and writing survey report. ठीक आहे. So that one point we stop here. Today I give you all required material for your exam point of view. So all of you be prepared for exam.
Now I end this lecture for further process. Thank you for participate here and attending the meeting. Now I end this meeting for further process.